मित्रांनो पाहू शकतात खूप छान असा या ठिकाणी मैदान पार पडला। बदलापूर दहिवलीकरांचा मैदान पार पडला। इथे सगळी कमिटी बसली आपल्यासमोर। दादा नमस्कार। कशारीत्या मैदान पार पडला आणि काय 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 मैदानामध्ये तुटी राहिल्या असतील त्या पण तुम्ही जाहीर केला थोडंफार। मैदानाचा चांगल्या प्रकारे नियोजन केलं होतं आणि आता मला वाटतं एक 5 ते 4 गाड्या असं राहिल्या होत्या। जे गाड्या मालकाच्या गाड्या राहिल्या होत्या त्यांना त्यांच्या आम्ही डिपॉझिट रिटर्न केली। सुंदर प्रकारे नियोजन झालं होतं। 100% बॅरिकेड होते, पण आपले गाडा मालक कुठेतरी चुकी करतात। कुठल्याही आयोजकाचा किंवा कमिटीचा त्याच्यात काही चुकी नसते। कमिटीने जे नियम दिलेले आहेत आपल्याला की 10 गाड्या सोडल्यानंतर एक बिंजोडची गाडी सोडायची, त्या नियमालाच धरून आम्ही एखादी बिंजोडची गाडी 10-15 गाड्या झाल्यानंतर सोडत होतो। पण बरेचसे गाडा मालक आरडाओरडा घालत होते आणि काही गाडा मालक असे एक जोड आपला पाठीमागे पण सगळ्यांच्या आधी पुढे येऊन थांबत होते। सहकार्य कसं केलं पाहिजे गाडा मालकाने, तर आपल्याला एवढं चांगल्या प्रकारे मैदान केलं आहे त्या मैदानात आपण कसं केलं पाहिजे, तिथेशी 100% बॅरिकेड आहे। तिथं आपला गाडा मालक जो गाडी आपला जोड असतो जो जोड असतो त्या जोडाला सांगायला पाहिजे का बाबा मी टाकतो तू पण गाडी टाक। एक येतो मागे एक राहतो पुढे, त्याच्यामुळे काय होतो तर सुट्टीला खूप गडबड होते आणि 100% बॅरिकेड असल्यामुळे तिथे आतमध्ये गाड्या गेलेल्या त्या आपल्याला मागे फिरवता येत नाही, तर पाठीमागून दुसऱ्या गाड्या आलेल्या असतात। प्रत्येक गाडा मालकाला आपण किती समजून सांगितलं आणि हा आपलाच नाही तो आणि कुठल्याही मैदानात असला तरी तो आयोजक त्या पद्धतीत कितीही चांगला नियोजन केला तरी तो होणार नाही जर गाडा मालकाने सहकार्य केला नाही तर। मी बघितलं ना तर बऱ्याच प्रमाणामध्ये तुम्ही देखील खाली गेलते आणि खालीच होते बऱ्यापैकी। मी तर फक्त म्हणजे मैदान चालू झाला तेव्हा 1 तास इथे होतो, शेवटपर्यंत मी तिथेच होतो, खालीच होतो आणि बरेचसे गाड्या मालकांना समजून सांगत होतो। आता माझा तुम्हाला आवाजात फरक वाटत असेल, ओरडून तरी ऐकत नव्हते गाड्या मालक। खूप गाडा मालकाने तुम्हाला सपोर्ट केला आणि आले देखील आणि खूप प्रतिसाद मिळाला। मी त्याबद्दल सर्व गाडा मालकांचे खूप खूप आभारी आहे की त्यांनी आमच्या मैदानाला म्हणजे छानपैकी शोभा वाढवली आणि मैदानाला येऊन आमच्या मैदानाची शोभा वाढवली। पण प्रतिसादी जो मैदान झाला किंवा जो करायचा होता आम्हाला थोडासा लास्टच्या वेळेला म्हणजे मला वाटतं 4 ते 5च्या नंतर थोडा गडबड झाली मैदानामध्ये। काही गाडा मालक आहेत ना आडव्या तुडव्या गाड्या घालून मैदान जाम करून ठेवलं। त्याबद्दल मी सर्व गाडा मालकाचे ज्यांच्या गाड्या नाही झाल्या त्यांची मी दिलगिरी व्यक्त करतो। पण कितीही जरी झाला कुठलाही आयोजक असला तर त्याला जर गाडा मालकाने जर व्यवस्थित साथ नाही दिली तर तो मैदान पार पडणार। कुणाला काय काय बक्षीस मिळालं काय सांगाल? मला वाटतं बाईकची प्रथम बक्षीस होती ती उसकण्याच्या रायबाई भेटली आणि द्वितीय 2 सायकली होती आपले मिलिंद शेट्टी कोसगाव त्यांना एक सायकल भेटली। आणखी दुसरी सायकल कोणाला भेटली काय माहीत नाही, मी खालीच होतो। आणि कूलर मला वाटतं एक आकाश शेट राऊत यांना भेटला, दुसरा कूलर तोडेकर शेटला भेटला। नाही खूप छान असं नियोजन झालं तुमच्या मैदानाचं आणि कमिटी देखील तेवढा सहकार्य केला आणि खूप छान पळाला। कमिटीने तर भरपूर सहकार्य केला। स्वतः आपले कमिटीचे अध्यक्ष संदीपभाई माळी हे स्वतः खाली म्हणजे जिथे सुट्टी होते तिथे गाड्या मालकांना समजून सांगत होते गाड्या व्यवस्थित खेळा म्हणून, आपलाच घरचा मैदान आहे, सगळ्यांनी सहकार्य करा। बरेचसे म्हणजे गाडा मालक पण आम्हाला खूप मदत केली। मोठे बिंजोडच्या गाड्या होत्या त्यांना पण आम्ही सहकार्य करून त्यांच्या गाड्या सुद्धा मध्ये घेऊन त्यांना सुट्टी दिली आणि ज्यांच्या गाड्या जोड बाहेर असताना मी त्यांच्या एखाद्याचा एकच बैल आतमध्ये आणायचे तर एक बैल बाहेर असतात अशा गाड्या मालकांना सुद्धा मी सहकार्य करून त्यांचं बैल आतमध्ये घेऊन त्यांच्या गाड्या। आणखी नाही विचार झाला ना खूप चालू होतं का लाईव्ह बंद आहे का, पण लाईव्ह लेट चालू आहे त्याचं काय कारण होतं? लाईव्हचं बऱ्यापैकी काम केलं तर रात्री 12 वाजेपर्यंत मी स्वतः म्हणजे वायर टाकून 1 वाजेपर्यंत आम्ही फाटीवरती होतो। वायर सुद्धा लावली पण एक टेम्पोवाल्याने ती वायर तोडली, वरूनच होती थोडी वायर खाली असल्यामुळे झाडाचं आणि दुसऱ्या झाडाचं अंतर जास्ती असल्यामुळे थोडी वायर लोंबकट होती।
त्याच्यामुळे ती वायर कॅमेरावाल्यांनी तोडली त्याच्यामुळे सुरुवातीला थोडा प्रॉब्लेम झाला. पण वायफायवाला लवकरच येऊन आणि त्यांनी तो वायर जिथे शॉर्टेज होता तो काढून लाईव्ह चालू करा. आज तुम्हाला गावकी आणि भावकी दोघांचा सपोर्ट लागला आणि मैदान व्यवस्थित पार, त्यांच्याबद्दल काय बोला? बघा, कुठलाही मैदान किंवा कुठलाही कार्यक्रम जर भावकी आणि गावकीचं जर सहकार्य नसेल तर तो कार्य पारच नाही पडणार. आणखी विचार आला ना तर आता तुम्ही बोलले का तुम्ही स्वतः मान्य करतात का थोडी मैदानात मागे पुढे झाली, पण तेवढे म्हणजे एवढी मोठी गोष्ट नव्हती ती. एवढी मोठी गोष्ट नाही. आता एवढ्या गाड्या नोंदल्या होत्या त्याच्यातून 4 ते 5 गाड्या राहिल्या. बऱ्याचशा गाड्या मालकांनी सहकार्य पण केलं, पण काही गाडा मालक आहेत की ते म्हणजे स्वतःची चुकी स्वतः मान्य केली पाहिजे किंवा सहकार्य केलं पाहिजे. एखाद्याचा चांगला कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमात आपण जातो तिथे सहकार्य केलं पाहिजे. मग तो आपला असो कार्यक्रम किंवा इतर कोणाचाही असो. माझं हे मत आहे का आपण जेव्हा खाली जातो तो आपला प्रतिसाद जो असतो गाड्या मालक त्याला घेतला पाहिजे बरोबर, आणि त्यांनी दोघाही एंट्री आतमध्ये केली पाहिजे. एक पाठीमागे राहील एक पुढे येईल तर दुसरा गाड्या मालकाचं पण अडचण होते. त्याच्यामुळे कितीही तुम्ही चांगला 100% जरी नियोजन बॅरिकेडचं केलं तरी तो नियोजन पार होत नाही. बरेचसे आयोजक म्हणजे उसाटण्याच्या कमिटीचे आयोजक होते, आपल्या कर्जतच्या कमिटीचे आयोजक होते, बरेचसे आम्हाला बोलवतोय काय कसा काय वाटतो. आता तुम्हाला कसं समजतं का मैदान कसं, पण याच्या आधी पण आम्ही म्हणजे बंदीमध्ये नाही याच्या आधी पण मैदानं केलेली आम्हाला माहिती आहे गाडा मालक काय करतो. त्यांना ह्या म्हणजे कोणाचंही असू द्या मैदान, काही गाडा मालकाचा तिथे गेला का हेच गोंगाट असतो. हां, आजच्या मैदान पार पडलं आणि तुमचे काय 2 शब्द असतील आज तुमचे? मैदान म्हणजे खूप छान प्रकारे मैदानाचं नियोजन होतं आणि तो व्यवस्थित पार पडला. सर्व गाडा मालकांनी मला सहकार्य केलं त्याबद्दल खूप खूप त्यांचा आभारी आहे. चला, आणि तुम्ही पण खूप दमलेले दिसता. आता खूप धावपळ झाली, 2-3 दिवसापासून झोपण्याचं सगळ्यांना, नितीन दादा झाला, सगळ्यांना लय धावपळ होते मैदानात. सर्वांनीच म्हणजे घरचंच माझी परिवारच आहेत, सर्व भावच आहेत. सर्वांनी खूप सहकार्य केला, सर्वांनी खूप मेहनत घेतली आणि आजच्या कार्यक्रमाला खूप धावपळ केली सगळ्यांनी. चालेल.